सांगण्याचा मतितार्थ असा आहे की त्या काळात तत्वाकरता माणसं कायम राहत होती. किती जरी हल्ले झाले, किती जरी त्रास झाला, तरी तत्व आयडिओलॉजी सोडलेली नव्हती. हल्ली एका रात्रीत लोक पक्ष बदलतायत, दुसऱ्या पक्षात सकाळी जात आहेत. म्हणजे मला ते लक्ष्मणचं त्या काळातलं कार्टून आठवतं की तुम्ही सकाळी कुठल्या पक्षात आहात, दुपारी कुठल्या राहणार आहात, संध्याकाळी कुठल्या, अशी आता अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे राजकारणामध्ये काय होतं, सर्वच पक्षीय बघा आमच्यासारखे, तर नाही म्हटलं तरी इतर पक्षातही तीच अवस्था आहे की जे मूळ पक्षाच्या विचारसरणीला बांधून राजकारण करतायत ते आज कुठेही दिसत नाहीयेत. कुठल्या पदावर मोठ्या नाहीयेत. सर्व पक्षात ते मोठ्या पदावर नाहीयेत, त्यांचं महत्व त्यांना दिलं जात नाहीये, ज्याला आपण प्रत्येक पक्षातले निष्ठावंत म्हणतो. आणि काल परवा त्या त्या पक्षात आलेली मंडळीच अगदी फार त्या पक्षाचे समर्थक आहेत असं आवडतात. आता पुण्यात आमच्याकडे काय झालं, एक दोन पक्ष फिरण्याचा इतिहास असलेल्या व्यक्तीला एका रात्रीत आम्ही लोकसभा दिली, लोकांनी नाकारलं. तरी आम्ही विधानसभा दिली, लोकांनी नाकारलं. ती व्यक्ती पक्ष सोडून गेली. आता ज्या पक्षात गेले तिथेही त्रास सुरू झालाय. आता तेही म्हणतात की तिथनही त्याला काढा. दंगेकरांबद्दल बोलताय मी नाव कोणाची घेत नाहीये, पण म्हणजे पण निवडून ते सुरुवातीला. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 2014 काय किंवा पूर्वीची पिढी म्हणा किंवा पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण, पूर्वी तत्वाचं राजकारण असायचं. आता तत्व राहू द्या बाजूला, तडजोड. तुम्ही किती गुन्हे करा, तुम्ही जर सत्ताधारी पक्षाच्या जवळ गेलात तर तुमचे गुन्हे माफ होतात, तुम्हाला प्रोटेक्शन सर्व प्रकारचं दिलं जातं. आणि तुम्ही एखाद्याला जर एक्सपोज करायचा प्रयत्न केलात तर त्यालाही बडगा दाखवला जातो. हे आत्ताचं राजकारण, आत्ताची बदललेली परिस्थिती आहे. सर, तुमचा जन्म झाल्यापासूनच्या मला काही आठवणी सांगा, अशा आठवणी की तुमचे वडील मंत्री होते, त्यांचेही काही कार्यकर्ते असतील, तर ते कार्यकर्ते कशा पद्धतीचे असायचे, किंवा त्यावेळेचे कुठले नेते असतील मोठे नेते, तर त्यांचे कार्यकर्ते कोण असायचे? मी का विचारतोय, कारण आताच्या नेत्यांचे जे कार्यकर्ते असतात ते टेंडर माफिया, वाळू माफिया, गावातला तो व्यवस्थित गुंड पाहिजे, म्हणजे त्याने सगळ्यांना धाकात ठेवलं पाहिजे, म्हणजे त्याच्या भीतीनं मतदान त्याच्याच पक्षाला झालं पाहिजे की बाबा ह्याला जर मतदान नाही केलं तर उद्या आपल्याला त्रास देईल, त्यामुळे ह्या सांगेल त्यालाच मतदान करू. तर हे कार्यकर्त्यांच्या फळी गावोगावी सगळीकडे निर्माण झाले. शहरात थोडीशी परिस्थिती बरी आहे असं म्हणावी लागेल,